स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नागोठण्यात हॉटेल बाळाराम विरोधात संतापाची लाट, प्रशासकीय कारवाईची मागणी। नागोठणे येथील हॉटेल बाळाराम मध्ये ऑफरच्या नावाखाली ग्राहकांना निकृष्ट आणि अस्वच्छ अन्न पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून हॉटेलच्या अन्नाच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडून विविध ऑफर्स जाहीर केल्या जात आहेत, मात्र प्रत्यक्ष जेवणाची वेळ येते का तेव्हा अन्नाचा दर्जा अत्यंत समाधानकारक नसतो, असा अनुभव अनेक ग्राहकांनी व्यक्त केला आहे। खाद्यपदार्थांची गुणवत्ता ढासळलेली असण्यासोबतच हॉटेलमधील स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे। सदर प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी प्रशासनाकडे धाव घेतली असून अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे। हॉटेलमधील अन्नाचे नमुने तपासण्यात यावेत, स्वच्छतेची पाहणी केली जावी आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास कडक कारवाई करण्यात यावी, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे। दरम्यान या आरोपांबाबत हॉटेल व्यवस्थापनाची अधिकृत भूमिका आणि अन्न व औषध प्रशासनाकडून केली जाणारी कारवाई याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी सुदर्शन कोटकर, नागोठणे, रायगड।